चला, वेलकम टू न्यू व्हिडिओ अगेन। आज परत एकदा तुमचा लाडका सावंत सर केमिस्ट्रीतला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा अजून एक एक्सरसाइज मधला क्वेश्चन तुमच्यासाठी सोडवून देणार आहे आणि असेच क्वेश्चन्स तुम्हाला अनेक मिळत राहणार आहेत। आणि आठवणीनं महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचं आहे, लक्षात ठेवा। आपले व्हिडिओ व्हायरल करायचेच आहेत, लाईक सबस्क्राईब शेअर करून। आता पुढचा क्वेश्चन काय सांगितलं रे? क्वेश्चन सांगा। येस, क्वेश्चन काय सांगितलं? प्रोपीन टू 1 नायट्रो प्रोपेन। चला, प्रोपीन कमेंट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाइप करा। प्रोपीन टू 1 नायट्रो प्रोपेन। आता मला एक सांगा, या टाइपच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला लेक्चर घेताना जो टॉपिक शिकवलाय त्याच वेळेस सांगितलंय नायट्रो प्रोपेन वेगळं आणि नायट्राइट वेगळं। आठवा, रिएक्शन शिकवताना सांगितलं होतं। मग प्रोपीन कसं काढायला रे? स्ट्रक्चर ऑफ प्रोपीन, दिस इज स्ट्रक्चर ऑफ प्रोपीन, बरोबर आहे का? प्रोपीनचं काय करायचंय रे? 1 नायट्रो प्रोपेन, दिस इज 1 2 3 1 नायट्रो प्रोपेन। आलं का? ओके। आता बाळांनो सांगा, पहिलं तर आपल्याला काय करायला लागेल? साधी सोपी गोष्ट आहे। पहिलं तर आपल्याला की नाही HBr गांधीजींचा चष्मा वापरावा लागेल। गांधीजींचा चष्मा, बरोबर आहे का? गांधीजींचा चष्मा म्हणजे कोण? हायड्रोजन पेरॉक्साइड। हायड्रोजन पेरॉक्साइड ज्यावेळेस गांधीजींचा चष्मा वापरतो त्यावेळेस कुठला रूल लागतो रे? बरोबर आहे, अँटी मार्कोनिको रूल। अँटी मार्कोनिको रूलला दुसरं नाव काय? पेरॉक्साइड इफेक्ट। पेरॉक्साइड इफेक्टलाच अजून एक नाव काय अँटी मार्कोचं? खराश मायो इफेक्ट। हे कुठल्याही इफेक्ट नुसार क्वेश्चन येऊ शकतो, कळलं का? नावानुसार घाबरायचं नाही। आता हे प्रोपीन आहे, HBr टाकला, इथं कोण आहे? CH2, इथं कोण आहे? CH। कसा रूल लागेल सांगा? आयो राम, बरोबर आहे का? आता आपल्याकडं जिथं जास्त हायड्रोजन तिकडं राम लावायचे, राम इकडं लावले आणि इकडं आयो लावले, बॉन्ड काय केला? ब्रेक। काय आला रे प्रोडक्ट? CH2Br। काय आला प्रोडक्ट? CH2Br। म्हणजे बघा 1 2 3 नाव काय आलं? ब्रोमो प्रोपेन। काय आलं नाव? आणि हे तर सगळ्यात सोपं आहे, आता तुम्हाला माहितीच आहे कुठला कॅटलिस्ट आपण वापरतो रे? आता ब्रोमीन घालवायचं आहे तुम्हाला आणि कोण आणायचं आहे? नायट्रो। नायट्रो साठी आपण के नाही वापरत, AgNO2। आठवलं का? बघा, N लोन पेअर इलेक्ट्रॉन देणार आहे इकडं, कळलं का? समजलं ना? AgNO2 काय वापरणार आहे आपण? AgNO2। आठवलं का सगळ्यांना? आणि जर KNO2 वापरला असतं तर नायट्राइट आलं असतं। काय आलं असतं? नायट्राइट। म्हणजे तुम्ही आता इकडे बघा, हाच ह्याच्याच इथं जर तुम्ही असं टाकलं KNO2 तर प्रोडक्ट येताना काय येणार रे? तुमचा प्रोडक्ट येताना काय येणार? ONO। कळलं का? प्रोपेन नाव काय येईल? नायट्रो प्रोपेन नाही येणार, प्रोपेन नायट्राइट। काय येणार? प्रोपेन नायट्राइट। बघा, प्रोपेन नायट्राइट येणार, हे लक्षात ठेवा। दिस इज द डिफरन्स। बरेच जण विद्यार्थी इथं चुकतात। आता 192 वेळा तुम्ही रिएक्शन सोडवली असली तरी देखील इथं चूक झाली असती, हे लक्षात घ्या। प्रोपेनचं नायट्रो प्रोपेन वेगळं आणि प्रोपेन नायट्राइट वेगळं। प्रोपेन नायट्राइट आपण कधी घेणार? KNO2 के असताना। आणि तुम्हाला यातला डिफरन्स सांगितला होता, आठवतंय का? बघा, Ag आणि NO2, Ag प्लस NO2 मायनस K आणि NO2 असं देताना K प्लस NO2 मायनस। पण बाळांनो, हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड आणि ह्या बॉन्ड मध्ये फरक आहे, कळलं का? हा K हायली रिएक्टिव्ह आणि Ag कसा आहे? लेस रिएक्टिव्ह। इथं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं जातं, इथं इलेक्ट्रॉन लॉस गेन केले जातात। समजलं का? ऑक्सिजन मध्ये कळतं का? इथं आयोनिक बॉन्ड आहे, हा इझिली ब्रेक होतो, हा कोव्हॅलेंट बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही। आणि हे बेसिक मी काल पण शिकवलेलं आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही। तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची वाट बघा, सबस्क्राईब करा, महाराष्ट्राला ट्युशन फ्री करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।